नमस्कार बैलगाडी मालक. आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानामध्ये आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव परवान विलासदादा देशमुख वायकर आहेत. प्रसिद्ध समालोचक किरण बिस्सरी सोडकर आहेत. पित्रीला पवन सेठ यादव आहेत आणि सुजित सेठ डोंगरे कार्याध्यक्ष वाय तालुका बैलगाडी संघटनेचे. या ठिकाणी दादाच्याकडे थोडं सभासद नोंदी संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. नक्की सभासद झाल्यानंतर त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदे काय असणार बैलगाडी मालकांना हे जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता बऱ्यापैकी शिस्त लागलेली आहे मैदानावर, तुम्ही बघताय निकालाच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थित चाललेलं आहे, सगळे मैदान सुरळीत होत आहेत. परंतु आता एक महत्वाचा मुद्दा जो राहिला, तुम्ही गेल्यावर 2 वर्ष सांगताय की सभासद नोंदणी, त्याच्या मागचा हेतू काय आहे आणि सभासद होण्यासाठी बैलगाडी मालकांना काय काय करावं लागेल प्रक्रिया काय प्रथमतः मी सर्व बैलगाडी मालकांना एक सांगू इच्छितो की आपण गेली 2 वर्षापासून सांगतोय की आपण सभासद व्हा. अनेक जण सभासद झालेत, ते त्यांनी त्यांच्या तालुका कमिटीकडे पैसे जमा केलेत. त्यातल्या तालुका कमिटीकडे अजून ती रक्कम तशीच जमा आहे, ती अजून वरिष्ठ संघटनेकडे पोहोचलेली नाही. त्यामुळं आम्ही जे काही कार्ड बनवायचे आहेत आपल्याला सभासदचे, ते अजून झालेले नाहीत. पण सभासद होणं संघटनेचं फार गरजेचं आहे. प्रथमतः ज्यावेळी इथून पुढं आपण एक डेडलाईन, शेवटची डेट दिलेली आहे ती 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर नंतर कोणाचीही सभासद नोंदणी केली जाणार नाही. 15 सप्टेंबरच्या अगोदर जे कोण सभासद झालेले नाहीत त्यांनी सभासद आपली नोंदणी करून घ्यायची तालुका कमिटीकडे. पण दादा, नोंदणी करत असताना बैलगाडी मालकांनी नोंदणी करत असताना तालुका कमिटी काय काय प्रूफ द्यायचे? बैलगाडी मालकांनी फक्त आपलं नाव, आपलं गाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड. आधार कार्ड यासाठी की आपल्याला त्या जो बैलगाडी मालक आहे, एखाद्या वेळेस असं होऊ शकतो की किरण बिसेच्या जागी दुसरा कोणी एखादी नोंदणी, फेक नोंदणी करू शकतो. म्हणजे सांगून आपल्याला जो बैलगाडी मालक आहे त्याला सभासद करून घ्यायचे. आणि जे इतर घटक आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळ्या कलरची कार्ड काढणार आहे. म्हणजे त्यात आता समालोचक आहेत, झेंडा पंच आहेत, ड्रायव्हर आहेत, लाईव्ह वाले आहेत, युट्यूब वाले आहेत, किंवा अजून काही ठराविक मंडळी आहेत, नंबर टेकर आहेत, अशा लोकांसाठी वेगळं कार्ड बनवतोय. पण बैल मालक हा अधिकृतरित्या त्या संघटनेचा सभासद झाल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही मैदानात जर कसल्याही प्रकारचा अन्याय झाला, ज्या पद्धतीनं मुंबई कमिटी आता एक काम करते की एखादा निकाल पेंडिंगला राहिला की संध्याकाळी चर्चा करते, तसा निकाल आपल्याला पेंडिंग ठेवता येत नाही आपल्या या 3 फेरीच्या मैदानात. पण जर एखाद्या बैलगाडी मालकावर जाणून बुजूनच जर अन्याय झाला किंवा एखादी बैलगाडी मालक जर संघटनेला किंवा त्या यात्रा कमिटीला जर काही प्रेशर करत असेल, बळजबरी करत असेल, तर त्याच्यावर आपल्याला काय तो निर्णय त्याच्यावर घेता येईल. खटाव तालुक्यातील बैलगाडी मालक आहे, आपल्याला कळालं त्याचा अनुक्रमांक किती आहे, 14. तर 14 नंबरचा खटाव तालुक्यातला बैलगाडी मालक कोण आहे, तर तिथे येईल गणेश तांबे, गाव सातेवाडी. ही प्रूफ आपल्याकडं त्या आपल्या सॉफ्टवेअर मध्ये राहणार आहे. आणि हे ज्यावेळेस आपल्याला कळणार आहे त्यावेळी आपण त्याच्यावर होणारा अन्याय असेल किंवा तो करत असलेला एखादा अरेरावकी असेल, ते सगळं थांबवू शकतो. त्याचबरोबर जो ह्या संघटनेचा सभासद आहे त्याच्याच गाड्यांचा 15 सप्टेंबर नंतर कार्ड बनल्यानंतर, म्हणजे साधारणतः 1 महिन्यात सगळी कार्ड आपण बनवायची व्यवस्था करतोय. कार्ड बनल्यानंतर ज्याच्या जे सभासद आहेत त्यांचेच निकाल संघटना देईल, जे सभासद नाही आहेत त्यांची संघटना निकाल देणार. म्हणजे थोडक्यात समजा उद्या जर मी सभासद नसेल आणि ऑब्जेक्शन आलं तर माझं कार्ड नसेल तर तो निकाल बघितला जाणार नाही, बघितला जाणार. बैलगाडी मालकांनी बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आता दादांनी सांगितलेला आहे की जर आपण 15 सप्टेंबर पर्यंत आपापल्या तालुक्यामध्ये आपली नोंदणी करून घ्या सभासद. नोंदणी झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीनंतर सगळ्यांचे कार्ड तयार होतील. त्या कार्डवरती दादांनी सांगितलं तुमचा नाव, गाव, पत्ता, बैलाचं नाव ते जाहीर होईल. आणि ज्या वेळेस तुम्हाला कुठल्या मैदानात ऑब्जेक्शनची गरज असेल की बाबा मला इथं ऑब्जेक्शन घ्यायचे, तर ऑब्जेक्शन घेत असताना तालुका कमिटी, मग आता खटाव तालुक्यात मैदान आहे आणि पवन शेठ जर कराड तालुक्यात मिळालं तर पवन शेठला पहिले या ठिकाणी खटाव तालुका कमिटीला आपलं सभासदचं कार्ड दाखवावं लागणार. कार्ड असेल तरच आपला निकाल ग्राह्य आणि निकाल बघितला जाईल. कार्ड नसेल तर आपलं ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही. मग तुम्ही परत म्हणू शकत नाही आमचा अन्याय झाला किंवा आम्हाला निकाल दिला नाही. त्याचबरोबर पावती नोंदवत असताना पैलवान राणा विलास देशमुख वाई, त्याच्यावर आपलं बैलाचं नाव, शुगर, समोरच्या आपल्या पैरेकऱ्याचं नाव, त्याच्या बैलाचं नाव, आणि माझ्या नावापुढं, माझ्या बैलाच्या नावापुढं माझा अनुक्रमांक येणार. पैलवान राणा विलास देशमुख वाई, समजा माझा अनुक्रमांक 1 आहे माझ्या तालुक्यातला, तर 1 नंबर माझ्या याच्या पुढे येणार. आणि समजा अनुजा नितीन शेवाळे हडपसर यांचा पाखरे आहे माझ्याबरोबर, तर त्यांचा जर अनुक्रमांक 10 असेल तर त्यांच्या पुढे 10 येणार. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत की नोंदणी करताना तो अधिकृत सभासद आहे का आपला. बरं, आपण असं म्हणणार नाही की तो सभासद नसला तर त्याला गाडी पळू दिली जाणार नाही, असं नाही. तो पळू शकतो त्या मैदानात. आमचे कुणालाही आग्रह नाही
की सभासद व्हावं तुम्ही, पण तुमच्यावर जर काय एखादा निकालाचं ऑब्जेक्शन आलं तर ते आम्ही बघणार नाही. त्याला तालुका कमिटी, जिल्हा कमिटी अजिबात जबाबदार राहणार नाही. नक्कीच. त्याचबरोबर एखादा ड्रायव्हर आहे, एखादा बैलगाडी मालक आहे, जर अपघात झाला तर तो सभासद असेल तर तात्काळ मदत संघटनेच्या वतीनं त्याला केली जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण करतोय ते सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या हितासाठी करतोय. नक्कीच. त्याचबरोबर जे 1.5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की भविष्यात आपल्याला प्रत्येक तालुक्यातून 5-10 मुलांची 10वी-12वीच्या जे चांगल्या टक्केवारीने पास झाल्यात, म्हणजे सामान्य गाडी मालकाचा असेल, ड्रायव्हरचा असेल, सुट्टी मेकरचा असेल, अशांना आपण काहीतरी त्यांना एक सत्कार सोहळा त्यांचा आयोजित करू. तर ते पण जर सभासदाचीच मुलं असतील तरच त्याचा आपण विचार करणार आहे त्या गोष्टीनं. बघा, बैलगाडी मला लक्षात घ्या, नुसतं बैलगाडी शर्यत पळण्यासाठीच नाही तर त्याच्या मागचे हेतू सुद्धा दादांनी सांगितलेत की भविष्यात समजा एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा मुलगा मुलगी असेल, चांगल्या मार्काने कुठं पास झाले असतील किंवा नोकरी लागली असतील तर त्या वर्षातनं त्यांचा एक सन्मान संघटनेच्या वतीनं की मान सन्मान या ठिकाणी लाईव्ह मध्ये की मग बैलगाडी मालक असू द्या, ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर, आपण वार्षिक जी सर्वसाधारण सभा घेतो त्यात आपण अशा मुलांची किंवा खेळाडू असतील राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर त्यांना प्रावीण्य मिळवलं, आंतरराष्ट्रीय तर त्यांचे सन्मान घेणार आहेत. त्याचबरोबर एखादा आपल्यातला सर्वसामान्य बैलगाडी मालक जर या बैलगाडी क्षेत्रात काय अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला किंवा एखादा ड्रायव्हर झाला तर त्याला जर लहान मुलं असतील तर त्यांच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च संघटनेतर्फे कसा केला जाईल याही गोष्टीकडे आमचा तो विचार आहे. या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोक्यात ठेवून वरिष्ठांपाशी मांडलेल्या आहेत आणि त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टींना मला होकार दिलेला आहे. त्यामुळं जेवढं काय बैल मालकाला आणि सामान्य वर्गाला देता येईल तेवढं आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आज जी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी आहे त्याची फी आहे 500 रुपये. त्याचबरोबर कार्डची फी एक्स्ट्रा आम्ही कुणाकडूनही घेत नाही. त्याच 500 रुपयामध्ये आम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्ड पण मिळवून देणार आहे. मग तो जो काही 100-125 रुपयाचे कार्ड असेल ते त्यातच आम्ही धरणार आहे. बैलगाडी मालकाचे जास्त अतिरिक्त पैसे जाऊ नयेत, पण जी काही जमा रक्कम संघटनेकडे राहील, वरिष्ठ कमिटीकडे राहील, त्या रकमेतून बैलगाडी मालकांसाठीच काहीतरी चांगलं करायचं हा उदात्त हेतू ठेवून आम्ही काम करतोय. दुसरी गोष्ट, येत्या 15 तारखेला आपलं हे सगळे सबमिट झाल्यानंतर आम्ही नवीनच प्रत्येक तालुका कमिटीला सांगून प्रत्येक यात्रा कमिटीकडून 5,000 रुपयाची संघटनेची पावती ती जमा करायची, 2,000 रुपये तालुका कमिटीकडे ठेवायचे आणि 3,000 रुपये वरिष्ठ कमिटीकडे पाठवायचे. जेणेकरून असे जे काही उपक्रम घ्यायचे किंवा अशा जे काही मदती करायच्या आपल्याला त्या आपण त्या माध्यमातून करू शकतो. दुर्दैवी मृत्यू असेल काय असेल तर ते वरिष्ठ कमिटीकडून ती मदत, आणि अपघाताचा असेल तर तालुका कमिटी आपापल्या पद्धतीनं त्या गोष्टी करू शकतील. नक्कीच. दादा, आता महत्वाचा प्रश्न, 500 रुपये सभासद नोंदणी फी असणार आहे. कार्डला साधारणतः तुम्ही सांगितले 120 ते 150 रुपयापर्यंत खर्च आहे. वरचे 350 राहणार, त्याच्या मागचा हेतू सांगा, कारण बरेच जण गैरसमज 150 वरचं 350चं काय. तोच हेतू आहे की यातून एखाद्या दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला मदत असेल, त्याच्या कुटुंबियाला त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल. त्याचबरोबर आपल्याला वर्षाला जी आपण म्हणतोय ह्या मुलांचे सत्कार सोहळे घ्यायचे ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं खेळात किंवा चांगल्या टक्केवारीने पास झाली सामान्यचे, अशा नाही नुसता सत्कार न घेता त्यांना काहीतरी, समजा 10वी-12वीला त्यांनी चांगलं प्रावीण्य मिळालं तर त्यांना काय देता येईल आपल्याला, पुढं बाबा त्यांना कॉलेजचं शिक्षण आहे तर त्यासाठी काय देता येईल आपल्याला, त्यांना बॅग देता येतील किंवा त्यांना पुस्तकं देता येतील, असं जे काही काही गोष्टी आहेत त्याला आपण त्याच खर्चातनं काढायच्यात. आणि राहिला दुसरी गोष्ट, संघटनेच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या जे काही जमा रक्कम असेल त्याचा वार्षिक हिशोब तुम्हाला 101% दिला जाईल. हा पैलवान विलास देशमुखचा शब्द आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या विश्वासानं आजपर्यंत माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला, तुमचा सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा एकाही रुपयाला धक्का लागणार नाही ह्याची ग्वाही मी देतो. कारण की काम करण्याची माझी पद्धत अशी आहे, एखादी मदत जर ज्यावेळेस मी गोळा केली, समजा मदत माझ्याकडे 72,000 रुपये गोळा झाली तर मी त्या माणसाला मदत देताना 75,000 रुपये देतो. का तर नजर चुकीने कोणाचं 100, 200, 500 त्याचे नाव लिहायचं राहिलं असेल तर आपले खिशातले 3,000 एक्स्ट्रा टाकायचे. अशा पद्धतीचं काम मी करतोय. सर्व वरिष्ठांचं माझं चर्चा झालेली आहे. आपले जे पैसे जमा राहतील त्या पैशाच्या आपण बँक अकाउंट काढणार आहे. बँकेच्या अकाउंटमधनं 3 अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष यांच्या सह्या राहणार आहेत. दोघांच्या सहीनच त्यातले पैसे काढले जाणार. ज्या दिवशी ते पैसे काढले जाणार, एखादा कार्यक्रम असेल, समजा आपण आजचं उदाहरण घ्या, एखादं जिल्हा अध्यक्ष निवडीचं किंवा एखाद्या महाराष्ट्र केसरी किताबाचं नियुक्तीपत्र बनवायचं असेल किंवा त्यांचं प्रमाणपत्र बनवायचं असेल, त्याला जो काही खर्च लागणार आहे त्या ड्राफ्टिंगला, ती फ्रेम बनवण्याला, त्यावेळेस ती लगेच त्या काळ आज संघटनेच्या अकाउंटमधून 400 रुपये, 500 रुपये आपण काढलेले आहेत. तो खर्च लगेच संध्याकाळी ग्रुपवर टाकला जाणार.
अशा प्रकारे पारदर्शक काम आपल्याला संघटनेत करायचंय. आपल्याला कोणताही पैशाचा गैरव्यापार आणि पैशाचा गैरव्यवहार ह्या संघटनेत होऊन द्यायचा नाही. कारण की का, हा सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा पैसा आहे आणि तो त्याच्याच कामी आला पाहिजे. हे माझं 100% खात्रीशीर लक्ष आहे यावर. बघा मित्रांनो, इतकी पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. फक्त माझी बैलगाडी मालकानं नाही, आता चर्चा करायला तर आपण भरपूर टाइम म्हणजे भरपूर वेळ जाऊ शकतो. चर्चा कमीच पडणार आहे, दादा सांगतील एवढी. परंतु माझी थोडक्यात बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे, जे बैलगाडी मालक सभासद व्हायचे राहिलेत त्यांनी येत्या 15 सप्टेंबरच्या अगोदर आपापल्या तालुका कमिटीकडे आपली नाव नोंदणी करून आधार कार्डचं झेरॉक्स देऊन 500 रुपये सभासद नोंदणी देऊन आपण सभासद होऊन घ्या. जेणेकरून प्रत्येकाची कार्ड आल्यानंतर निकालाला अडचण येणार नाही आणि त्याच्यामधून काय शिल्लक राहतील. त्याच्या मागचा हेतू दादांनी सांगितलेला आहे. कुठं अपघात झाला, कुठं काय झालं दुखापतीचा, तरी एक आर्थिक मदत म्हणून किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्यासाठी आर्थिक मदत संघटनेच्या वतीने जाणार, त्यातला 1 रुपया वायपट जाणार नाही अशी सुद्धा दादांनी ग्वाही दिली. जाचा दादा, परवाची नवीन खरेदीबद्दल काय सांगाल सर्जाची? परवा दिवशी नवीन खरेदी केली आम्ही आसिफ पैलवान काले यांच्याकडून. त्याचे मूळचे मालक आहेत शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात, ते मुंबईत असतात ते. पण श्रीकांत पाटील म्हणून आहेत ते. त्यांचा खोंड, सर्जा नावाचा आदत खोंड 11,11,000 रुपयाला तालुका कमिटीला विश्वासात घेऊन तिथं समोर घेऊन पारदर्शक व्यवहार आम्ही केलेला आहे. म्हणजे आपणच तालुका कमिटीला सहभागी करून का व्यवहार केला? मी आज संघटनेचा सचिव आहे, मी स्वतः जाऊन केला असता. पण कुठेतरी सर्वसामान्य बैलगाडी मालकानं पण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे व्यवहारातले गैरप्रकार होणार नाहीत. आणि चांगला खोंड आहे, घेतला त्या दुसऱ्या दिवशीच 2 नंबर त्याने केला, आम्हाला गुलाल मिळवून दिला. आणि जे गेले 15 वर्षाचे माझे आणि DSP ग्रुपवाल्यांचे संबंध होते, ते 1-2 वर्षात काय झालं होतं, ते त्यांनी 2-3 त्यांच्या वतीनं बैल घेतली, मी माझी बैल स्वतः वैयक्तिक घेतली. पण कुठंतरी दोघांचं रिलेशन थोडस म्हणजे काय झालं होतं की ते त्यांची बैल पळवत होती, मी माझी पळवत होतो. फिसकटलेलं आहे. हा, त्यामुळं ते संबंध परत त्याच पद्धतीनं राहावेत. ते 4ही भाऊ मला मोठा भाऊ म्हणतात. त्याच पद्धतीनं बाबांचा फोन आला. आईचा गेले 2-3 वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुठेतरी आम्ही विस्कटलेले होतो. पण बाबांनी परत 5ही भावांना एकत्र आणलं आणि बाबांनी सांगितलं आपल्याला बैल घ्यायचा आहे. बाबांच्या एका शब्दावर लगेच मी होकार दिला, बाबा बैल घेऊया आपण, काय अडचण नाही. आणि त्यानंतर त्या चौघांशी माझी चर्चा झाली, उमेश शेठ, आवी शेठ, रवी शेठ आणि निलेश शेठ, आणि आम्ही ती 11 लाखाची खरेदी केली. आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तो बैल आमचं सगळ्यांचंच नाव इथून पुढं कायमच उज्ज्वल करेल, हीच अपेक्षा सगळ्यांच्याकडून बाळग. नक्कीच. आणि धन्यवाद दादा संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. पुन्हा जाचा बैलगाडी मालकांना विनंती, 15 सप्टेंबरच्या अगोदर आपापल्या तालुका कमिटीकडे आपली सभासद नोंदणी करून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपापला तालुका त्यांना सहकार्य करा ही विनंती करतो. धन्यवाद.